विधानसभा निवडणुकीचा बिगुल सप्टेंबरच्या मध्यावधीत वाजणार आहे। तत्पूर्वी राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांकडून काँग्रेसने अर्ज मागविले जात आहेत। त्यासाठी तब्बल 20,000 रुपयांचे शुल्क आकारले जात आहे। दक्षिण सोलापूर या विधानसभा मतदारसंघातून तब्बल 10 जणांनी अर्ज केले आहेत। हे काँग्रेसचे 10 जण कोण आहेत? कोण मारणार दक्षिणची बाजी? शिवसेना उद्धव गटाचे अमर पाटील, परिवर्तन विकास आघाडीचे युवराज राठोड, मार्गचे संतोष पवार यांची ही भूमिका दक्षिणमधून महत्त्वाची ठरणार असून तेही आमदारकीच्या तिकिटासाठी जोरदार फिल्डिंग लावताना दिसत आहेत। जाणून घेऊयात दक्षिण, मध्य व उत्तरची जागा वाटपाची ही रस्सीखेचीची कहाणी। नमस्कार, मी अर्जुन चव्हाण, कॅमेरामन अब्दुल शेख। आपण पाहताय लोकप्रधान न्यूज सोलापूर। दक्षिण सोलापुरातून दिलीप माने व महादेव कोगनुरे यांची तिकिटासाठी मोठी रस्सीखेच होणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे। तसेच परिवर्तन आघाडीकडून युवराज राठोड यांचेही नाव आघाडीवर आहे, मात्र अद्याप त्यांनी याबाबत खुलासा केला नाहीये। उद्धव गटाचे अमर पाटील ही दक्षिणमधून निवडणूक लढवणार अशी जोरदार चर्चा सुरू असून त्यांनी सध्या मोर्चे बांधण्याला सुरुवात केली आहे। मात्र त्यांना काँग्रेस दक्षिणची जागा सोडेल का हे पाहणेही महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आता दक्षिणमधून कोणाला उमेदवारी मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे। सोलापूर जिल्ह्यातील शहर, मध्य, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट हे 3 विधानसभा मतदारसंघ सध्या तरी काँग्रेसकडे आहेत। यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत काँग्रेसला 11 पैकी 4 विधानसभा मतदारसंघ होते, पण पंढरपूर, मंगळवेढा हा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीकडे आहे। त्यामुळे त्याऐवजी शहर उत्तर मतदारसंघ आमच्यासाठी सोडावा अशी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील इच्छुकांनी तेथून लढवण्यासाठी पक्ष कार्यालयाकडे अर्ज केले आहेत। महाविकास आघाडीचे जागा वाटप अजून निश्चित झालेली नाहीये, तरी पण काँग्रेस व शिवसेनेने स्वबळाच्या दृष्टीने तयारी सुरू केल्याचे चित्र सध्या दिसत आहे। लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर या एकाच विधानसभा मतदारसंघातून तब्बल 10 तर शहर उत्तरमधून 3 इच्छुक असल्याबाबत अर्ज केले आहेत। 11 पैकी केवळ 2च मतदारसंघातून 13 अर्ज दाखल झाले असून उर्वरित 9 मतदारसंघातून एकही इच्छुक नसल्याची सद्यस्थिती सध्या तरी दिसत आहे। दक्षिण सोलापूर विधानसभा काँग्रेसकडून अर्ज केलेले इच्छुक उमेदवार याप्रमाणे: दिलीप माने, सुरेश हसापुरे, महादेव कोगनुरे, अशोक देवकथे, विजयकुमार हत्तुरे, सुभाष चव्हाण, प्रशांत कांबळे, बाबा मिस्त्री, उमदराज काजी व अन्य एका इच्छुकाने थेट प्रदेशकडे अर्ज दिला आहे। त्यामुळे आता दक्षिणमध्ये कोणाला तिकीट मिळणार ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। खासदार प्रणिती शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज आणि उद्या म्हणजेच रविवारी असे 2च दिवस सोलापुरात आहे। त्यांच्याशी चर्चा करूनही आणखीन काही जण अर्ज करतील अशी माहिती शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना दिली आहे। शहर मध्येचा जर विचार केला तर शहर मध्य हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असून तो मतदारसंघ कोणत्याही अन्य पक्षाला सोडला जाणार नाही अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली आहे। त्यामुळे शहर मध्यमध्ये AIMIM माकप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्यासह अपक्ष व बंडखोराविरुद्ध काँग्रेस उमेदवाराची लढत होईल अशी शक्यता नाकारता येणार नाहीये। काँग्रेसकडून शहर मध्यचा बालेकिल्ला कोण राखून ठेवू शकतो याची चाचपणी आतापासूनच काँग्रेसने सुरू केली आहे। दक्षिण सोलापूर, मध्य व उत्तरमधून कोणाला तिकीट मिळणार, कोण तिकिटाची बाजी मारणार याबाबत आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। अशाच दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।